नमस्कार. मी अरविंद आठले. हे माझं आता दुसरं भाषण आहे आणि याचं शीर्षक आहे सद्गुरूंच्या शोधात. आता सद्गुरू म्हणजे काय? जो स्वतः पूर्णपणे संसार, माया, भेदाभेद यापासून अलिप्त आहे आणि त्याच्या गुरुने त्याला ते कार्य करण्याची परवानगी दिलेली आहे. जो आपल्या गुरुच्या अधीन असतो त्याला कधीही अहंकार प्राप्त होत नाही. त्यामुळे तो कामिनी, कांचन, कीर्ती या सर्वांपासून दूर असतो. सच्चा अर्थ सात्विक. ज्याच्या सान्निध्यात आल्यानंतर आपली वृत्ती सात्विक होते तो सत. त्यामुळे जेव्हा मी आता रिटायर झालो आणि घर सोडलं, गुरु मिळाल्याशिवाय परत येणार नाही असं सांगितलं आणि मग घर सोडलं. गुरु मिळण्यासाठी किंवा करण्यासाठी अनेक जण धडपड करीत असतात. काही जण तर केवळ आपल्या मित्राने, वडिलांनी किंवा इतर कोणी गुरु केला म्हणून ते गुरुच्या प्राप्तीसाठी धडपडतात. तर काही जण सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरु करतात. हे अत्यंत चुकीचे असून अज्ञानमूलक आहे. गुरु केवळ ज्ञानाची इच्छा असेल, ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल तरच करावा, नाही तर नको. गुरु तर आपणहून खरा म्हणजे चालत येतो तुमची जर इच्छा तीव्र असेल. कारण तोही उत्तम गुरुच्या शिष्याच्या शोधात असतो. त्यामुळे विवेक आणि वैराग्य आल्याशिवाय आध्यात्मिक गुरुची प्राप्ती होत नाही. सांसारिक इच्छेच्या कामनेने गुरु कराल तर तुम्हाला त्याच प्रतीचा गुरु मिळेल हे लक्षात ठेवा. गुरु हा ज्ञानासाठी करायचा आहे, सांसारिक प्राप्तीसाठी नाही. गुरु हा एक स्वतःचाच शोध असतो खरं म्हणजे, जो तुम्हाला राग, लोभ, द्वेष यापासून दूर करून प्रेमाकडे वळवतो. शिष्याची कठोर परीक्षा घेतल्याशिवाय गुरु त्याला कधीही जवळ करत नाही. आणि या परीक्षेत पास होणे हे अजिबात सोपे नाही. गुरु हा सहज नाही. सहज गेले बाजारात, गुरु केला, तो गुरु नाही मिळत, तो गुरु घंट्याला असतो. आणि गुरु हे एक अपार प्रेम आहे. स्वतः न्यूनतम गुण प्राप्त केल्याशिवाय गुरुचा शोध करू नका. आपल्या मुलावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण आई म्हणतो आणि दुसऱ्याच्या मुलावरही तितकेच प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण माऊली म्हणतो. गुरु ही माऊली असते आणि ती सर्वांवर निरपेक्ष प्रेम करीत असते. हा माझा जवळचा शिष्य, तो लांबचा शिष्य असं ती कधी भेदभाव करत नाही. तिला सर्वजण सारखे असतात आणि त्याच्या मनात अपार कणव असते. तो सर्वांना एकच प्रकारची उपासना कधीही देत नाही. तर त्या शिष्याच्या मागील जन्माची उपासना त्याला माहीत असते. प्रत्येक व्यक्तीला एक ऑरा असतो, त्याला वलय, ऑरा म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. एक रंगाचं, रंगीत असं वलय असतं. ते रक्त, पीत, श्वेत वेगवेगळ्या प्रकारचे रंग त्यात असू शकतात. आणि त्या वलयामध्ये तुमची सर्व कुंडली लिहिलेली असते. ती सद्गुरूंना बरोबर वाचता येते आणि त्याला पुढच्या पानाची त्या त्या देवतेच्या तत्वाची उपासना गुरु देत असतो. एकच एक उपासना, एकच एक इतिहास, सर्वांचा पूर्व इतिहास एकच एक असू शकत नाही. ज्ञान, भक्ती, योग, कर्म असे अनेक प्रकारचे मार्ग आहेत आणि उपासकाला जो झेपू शकेल असाच मार्ग गुरु त्याला देत असतो. असा शिष्य त्याच्या मार्गात कधीही इकडे तिकडे भटकत नाही. गुरुवर जर खरी श्रद्धा असेल तर तो कधीच घसरत नाही. श्रद्धा हा विषय अतिशय कठीण आहे.
माझी खूप श्रद्धा आहे असे म्हणणारे सुद्धा खरे श्रद्धावान असतील असे नाही. वेळ आली की हे लोक पाय काढून पळतात किंवा दुसऱ्या गुरुकडे जातात. संकट आले की त्यांची श्रद्धा पळून जाते. गुरुला जसा शिष्याची कसोटी घेण्याचा अधिकार आहे तसा शिष्यालाही गुरुची कसोटी घेण्याचा नक्की अधिकार आहे. पण हा अधिकार एकदाच आहे. एकदा तुम्ही त्या व्यक्तीला गुरु केलं की मग तुमचा तो अधिकार संपला. गुरुचं कसं आहे, एखाद्या टेकडीवर बसलेल्या व्यक्तीसारखं गुरुची स्थिती आहे. या टेकडीवर उंचावर तो असतो आणि खालून येणाऱ्या शिष्याला कुठले कुठले अडथळे येतात हे त्याला वरून दिसत असतात. की नाला आहे, की वाट वाकडी आहे, पुढे जाऊन त्या वाटेमध्ये काटे आहेत, हे त्याला वरून दिसत असतं आणि तो त्याला सावध करत बरोबर हळूहळू आपल्याकडे आणतो. आणि हे सर्व अडथळे त्याला वरून दिसत असतात, त्यामुळे ते सर्व चुकवत वर येण्याची दिशा तो त्याला देत असतो. आपल्याकडे अनेक गुरुघराणे आहेत आणि परंपराप्रमाणे त्यांचे मंत्र वेगवेगळे असतात. सच्छिल अशा कोणत्याही घराण्याकडून मंत्र घेतला तरी हरकत नाही. तो मंत्रच तुमचा गुरु असतो. गुरुने दिलेली माळ ही त्या गुरुचा कायम स्पर्श होणारी असते. मग ती तुळशीची असली तरी ती रत्नमालेपेक्षा थोर असते. हा फरक लक्षात ठेवा. कोणी म्हणतात असली आहे, स्फटिकाची आहे, आमची रत्नाची आहे, आम्ही सोन्याची आहे. ह्या सगळ्यात गेलेली गुरुची माळ ती साधी असली तरी ती सर्वश्रेष्ठ माळ आणि त्याची किंमत लागू शकत नाही अशी आहे. ओम नमः शिवाय असा मंत्र जर गुरुनी तुम्हाला दिला असेल तर तो मंत्र तुम्हाला शिवापर्यंत घेऊन जातो. आणि तुम्ही स्वतः शिवरूप होऊ शकता. इतकी ताकद त्या मंत्रांमध्ये आहे. पण तो मंत्र त्या विशिष्ट सिद्ध केलेल्या गुरुकडून आलेला असला पाहिजे. पुस्तकात वाचून अनेक लोक मंत्र म्हणतात आणि म्हणतात काय याचा परिणाम तर काही होत नाही. अरे कसा होईल हो, असं नाही होत. त्या मंत्राला सगळं बाकीचंही सहाय्य लागत असतं. तसंच देवी, दत्त, राम, कृष्ण हे जे सगळे मंत्र असतात ते त्या देवतेकडे जाऊन नेण्याची क्षमता असणारे मंत्र असतात. आणि ती त्या मंत्रांची ताकद असते. परंतु त्यासाठी तुमचं आचरण अत्यंत शुद्ध पाहिजे. सकाळी उठून पूजा कराल आणि दिवसभर व्यापारात किंवा नोकरीत खोटेपणा कराल, खोट खाल, पैसे खाल, चुकीचा व्यापार कराल, हा गुरु कधीही तुम्हाला क्षमा करत नाही. तुम्हाला वाटते गुरुचं माझ्याकडे लक्ष नाही, पण त्याचं परफेक्ट लक्ष असतं. तो फक्त तुम्हाला जाणवून देत नाही. त्यामुळे पारंपरिक मंत्रांच्या घराण्यांनी त्या मंत्रांची शुद्धता राखलेली असते. त्यांचं आचरण शुद्ध असतं. गुरुपेक्षा गुरुभाव हा अत्यंत श्रेष्ठ, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि हा गुरुभावच शिष्याला प्रगतीपथाकडे नेत असतो. आपले आचरण शुद्ध ठेवा, गुरु तुमच्याकडे चालत येईल. मुख्य हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचं आचरण शुद्ध पाहिजे. गुरुची वाट तितिक्षा पाहिजे. तुम्हाला वाट पाहण्याची क्षमता पाहिजे. आणि खरं तर तो तुमच्या हातच आहे. ही इज विदिन. तो कुठेही बाहेर नाही. बाहेर शोधायचा प्रयत्न करून तसा मिळत नाही. शेवटी तो आतच असतो. आणि हा योग्य गुरु तुम्हाला त्याची जाणीव करून दिली की तो तुमच्या आतच आहे. आपणासारखे करीत तात्काळ, पण त्यासाठी अनेक जन्म घालवावे लागतात. तुमची तयारी पाहिजे ना मनाची. मला जो पहिल्यांदा गुरुपदेश झाला त्यात मला हे सांगण्यात आलं होतं की मी तुझ्यात आहे, परंतु तसाच तो इतरांच्या आतही आहे आणि त्यांच्यात मला पाहण्याचा प्रयत्न कर. मग माझं वागणं कसं होणार? प्रत्येकात मी गुरु पाहणार. आणि मग हा गुरु पाहता त्यांच्यात पाहायला येस तोपर्यंत माझे प्रयत्न चालू राहणार. तर हे लक्षात ठेवा. गुरुची आस
खूप मोठी असते, तळमळ खूप मोठी असते, मी अनुभवलेलं आहे. सगळ्यावर पाणी सोडून आपण द्यायची आपली तयारी असते. तर तुमच्या हातून असं घडू दे. चांगले चांगले गुरु तुम्हाला मिळू देत. त्यांची आज्ञा पालन करण्याचं सामर्थ्य तुम्हाला येऊ दे. निरोप. नमस्कार. आता निरोप घेतो. पुढचा विषय पुढच्या भाषणात बोलू. नमस्कार.